हाय अँड हॅलो. हे आहे कुन्नूरचं टॉय ट्रेन स्टेशन. म्हणजे छोटंसं पण खूपच क्यूट आणि नॉस्टॅल्जिक ठिकाण. जुन्या काळातला चार्म अजूनही टिकून आहे. छोटी स्टेशन बिल्डिंग, त्याचे लाल रंगाची छप्पर आणि प्लॅटफॉर्मवरती तर खूपच एक्साइटिंग वातावरण होतं. आणि हीच एक्साइटिंग जर्नी सुरू झाली आहे कुन्नूरवरून उटीसाठी. ट्रेनच्या दोन्ही बाजूंना हिरवंगार जंगल होतं. ढगांमध्ये हरवलेले डोंगर आणि मध्येच येणारे छोटे छोटे धबधबे एकदम मॅजिकल फील देत होते. कधी टनल्समधून जात होती ट्रेन, तर कधी पुलावरून खोल दरीच्या शेजारून. हार्टबीट थोडं वाढतं, पण एक्साइटमेंट जबरदस्त असतं. हवेचा थंडगार स्पर्श, ट्रेनचा रिदम आणि खिडकीतून दिसणारा हा सुंदर व्ह्यू, बाहेर निसर्गाची शांतता आणि आत टॉय ट्रेनचं नॉस्टॅल्जिक साऊंड. हा एक्सपिरियन्स शब्दात सांगता येणार नाही. हे फक्त पाहायचं नाही, एक्सपिरियन्स करायची गोष्ट आहे. जर तुम्ही कुन्नूर उटीला फिरायला येणार असाल, तर ही टॉय ट्रेन राईड मिस करू नये. कुन्नूर टू उटी हा प्रवास छोटा पण अफाट सुंदर प्रवास तुम्हाला लाईफटाईम आठवणीत राहील. मी आलेले आहे आता इथे पायकरा एरियामध्ये. एक सुंदरसा लेक आहे, तिकडे बोटिंग करायला. तर मग बघूयात आपण बोटिंगला किती मजा येते. इथे बोटिंग फॅसिलिटी, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि अगदी जवळच असलेले पायकरा फॉल्स यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खूप आवडतं. शांत पाणी आणि आजूबाजूचं जंगल हे सगळं मिळून पायकरा लेक एक मनाला शांतता देणारं ठिकाण बनतं. बोटिंग करायची मजा थोडी वेगळीच आहे, कारण की खूप चिल्ड आहे क्लायमेट इकडे. पाणी पण खूप चिल्ड आहे आणि सराउंडेड विथ पूर्ण फॉरेस्ट आहे. मी दाखवलंच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. कम्प्लीट डेन्स्ड फॉरेस्ट हे सराउंडेड आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, खूपच सुंदर आहे. थोडं क्लाउडी आहे आज, ऊन असतं तर अजून मजा आली असते, पण ओव्हरऑल खूप 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 छान आहे, एकदम पीसफुल. आणि मी तर खूप एक्सायटेड होते बोटिंगसाठी. अमेझिंग आहे. पायकरा लेकवरून निघालो होतो आणि रस्त्यातच एक सांबर डिअर आम्हाला स्पॉट झाला. गाडी रिव्हर्स घेतली आम्ही, पण ते आम्हाला बघून पळून गेलं जंगलात. तिथूनच थोडं पुढे गेल्यावर रस्त्यात आम्हाला वानरांची ही एक वेगळीच प्रजाती दिसली. तामिळनाडूमध्ये याला निलगिरी लंगूर असंही म्हणतात.
हे खूप वरती आहे, मला थोडासा दम लागलाय. आम्ही वरती क्लाइंब करून आलोय आणि ही एक सिनिक ब्युटी आहे उटी मधली. या स्पॉटचं नाव आहे शूटिंग पॉइंट. तर आता इथे थोडासा हलकासा पाऊस सुद्धा येतोय, ढग आलेत, पण व्ह्यू खूपच सुंदर आहे. हा स्पॉट उटी मधला एक खूपच फेमस स्पॉट आहे, जो उटी पायकरा रोडवर लागतो. नावावरून कळालंच असेल तुम्हाला, इथे वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंग झालेल्या आहेत. हिंदी, तामिळ आणि साऊथ इंडियन मूवीज मध्ये तुम्हाला हे लँडस्केप पाहायला मिळालंच असेल. हे ठिकाण म्हणजे मोकळं मैदान, आजूबाजूला टेकड्या आणि धुक्याची चादर, एकदम ड्रीम लाईक वाटतं. इथे हॉर्स रायडिंग पण आहेत आणि फोटो काढायला परफेक्ट बॅकग्राऊंड मिळतो. थंडगार हवा आणि खूप फ्रेश वाटतं. We are here at पाईन फॉरेस्ट. उटीचं हे पाईनवूड फॉरेस्ट हे निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारं ठिकाण आहे. हे जंगल 6 माईल आणि शूटिंग पॉइंट जवळ आहे आणि इथे उंच सरळ वाढलेले पाईन ट्रीज एकदम सिनेमॅटिक फील देतात. इथे आलं की हवेतला गारवा, थोडंसं धुकं पसरलेलं आणि पायाखालून मऊ सुकलेली पानं चुरचुरत चालताना एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. हे ठिकाण इतकं सुंदर आहे की इथे रोजा, साजन, दिलसे सारख्या सिनेमांचं शूटिंग झालंय. लेक आहे खाली तिकडे, आपण लेकचा पण व्ह्यू बघूयात. इथे एक छोटंसं लेक सुद्धा आहे, अगदी काम आणि अनटच्ड वाटणारं. उंच झाडं, थंड वारा आणि सगळा स्ट्रेस विसरायला लावणारं हे जंगल. खरंच पाईनवूड फॉरेस्ट हा उटीचा एक सोल सूदिंग एक्सपिरियन्स आहे. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. तर असा होता हा उटी मधला पहिला दिवस. छान छान स्पॉट्स फिरून हॉटेलवर पोहोचले आणि अचानक पावसाने जोर धरला. एक 5 ते 10 मिनिटात वातावरण कम्प्लीट चेंज झालं. मग काय, बाल्कनीमधून पावसाची मजा घेत हा उटी मधला पहिला दिवस संपला. अजूनही काही इंटरेस्टिंग स्पॉट्स आपल्याला फिरायचे आहेत. सो स्टे ट्यून्ड. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. बाय.